महाराष्ट्रात इंग्लिश माध्यम शाळा सुरू करण्यासाठी काय काय लागेल? 1. नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन. शाळा एखाद्या ट्रस्ट, सोसायटी किंवा कंपनीच्या नावाने सुरू करावी लागते, म्हणजे आधी तुमचं कंपनीचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. 2. परवानगी म्हणजे परमिशन. शिक्षण विभागाकडून NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावा लागतो. NOC शिवाय शाळा सुरू करता येत नाही. 3. इमारत आणि जागा, बिल्डिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. शाळेसाठी योग्य इमारत असावी लागते, स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली. प्रत्येक वर्गासाठी वेगळी खोली, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक रूम, स्टाफ रूम असणे आवश्यक. स्वच्छतागृहे, मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र, खेळण्यासाठी जागा किंवा प्लेग्राऊंड. 4. शिक्षक आणि अभ्यासक्रम, टीचर्स अँड करिक्युलम. पात्र शिक्षक, इंग्लिश शिकवता येणारे, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल आवश्यक. कोणत्या बोर्डाशी संलग्न करायचं ते ठरवावं. महाराष्ट्र राज्य मंडळ, SSC, CBSE, ICSE. सुरक्षा आणि कायदेशीर परवानगी, फायर NOC, अग्निशामक विभागाकडून, हेल्थ NOC, आरोग्य विभागाकडून, इमारत सुरक्षिततेचं प्रमाणपत्र, नगरपालिकेकडून. पैसे म्हणजे फायनान्स. सुरुवातीला इमारत, फर्निचर, पगार वगैरे पुरेसे निधी फंड लागतो. फी स्ट्रक्चर सरकारच्या नियमानुसार ठरवावा लागतो. एकदम सोपं सांगायचं म्हणजे आधी ट्रस्ट सोसायटी रजिस्ट्रेशन करा. शिक्षण विभागाकडून परवानगी म्हणजे NOC घ्या. 3 म्हणजे शाळेतील इमारत, वर्ग, ग्रंथालय, प्रयोगशाळा तयार ठेवा. 4. पात्र शिक्षक आणि मुख्याध्यापक ठेवा. सुरक्षा व स्वच्छतेची प्रमाणपत्र मिळवा. परवानगी घेऊन शाळा सुरू करा. धन्यवाद.